मावशी आंबे कशा डझन? 60ला डझन. 60 रुपये डझन. कुठले आंबे? रायवळ. गावठी आहेत आपले. खायला गोड. गोड आहेत का? काय कमी जास्त? 50ला डझन घातले आता बरं, घ्या. चला 50 रुपयाने घेऊन जाऊ. दादा भेंडी काय भाव? भेंडी काय भाव? 30ला पाव. 30 रुपये पाव किलो. 30ला पाव. काही आंबे कशा डझन? 100चे 1.5 किलो. कुठली व्हरायटी आहे? घरी पिकवले का पावडर टाकली? घरचे पिकवले. बरोबर. मेथी काय भाव? 30 रुपयाला गड्डी. आणि शेवगा 20 रुपये. शेपूची भाजी, कोथिंबीर 20 रुपयाला गड्डी. ताई मिरची काय भाव? भेंडी 20 रुपये पाव किलो. बरोबर. ताई गवार काय भाव? ही गावठी गवार 20 रुपये पाव किलो. म्हणजे 80 रुपये किलो. बाबा मिरची काय भाव? 20 रुपये पाव किलो. बरं बरं, चला. बाबा दुधी भोपळा, वाटाणा, बटाटे 30 रुपये किलो. बरं बरं. मावशी भेंडी काय भाव? जांभळं 50 रुपये. ताई गवार कशी? आंबे विकतचे का घरचे? काय कसे काय भाव दिले? 100 रुपये किलो. कुठली व्हरायटी ती? बदामी. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. मावशी भेंडी काय भाव दिली? 60 रुपये किलो. आणि ती भाजी? 15 रुपये. बरं बरं. ताई शेपू काय भाव? 20 रुपये गड्डी. ताई कोथिंबीर 20 रुपयाला ना? बरं बरं. मावशी कांदे काय भाव? 10 रुपये. आणि गवार 20 रुपये पाव किलो. बरोबर. ताई टोमॅटो काय भाव? 40 रुपये. भेंडी 40 रुपये. मिरची 20 रुपये पावशेर. फ्लॉवर कोबी 20 रुपये. हां सॉरी, कोबी 20 रुपये. आणि दुधी भोपळा 20 रुपये. गवार 10 रुपये. ताई आता काय बाजारभाव, म्हणजे तरकारीचे बाजारभाव स्वस्त आहे की महाग आहे, काय सांगाल? महागच आहेत तसे. महागच आहे. महागाईचा दर पण वाढलेला आहे ना. आता पेट्रोल डिझेलचे दर वाढले, थोडेफार भाजीचे दर वाढणारच. वाढणारच. चला, धन्यवाद. काय चालले बघायचं नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याला जरा बाजारभाव काय मिळतो आपण जरा आज फेरफटका मारतोय. मावशी वांगी काय भाव? 10 रुपये पावशेर. गवार, मुळा, मावशी जांभळं कशी दिली? 50 रुपये पावशेर. ताई भेंडी काय भाव? हां पाव किलो. किलो आम्ही 20ला पावशेर का 30चा अर्धा. 30ला अर्धा. आणि किलो? किलो काय? किलो काय भाव? 60 रुपये किलो. आळू? 10चे 3 जातात, 10चे 2 जातात. आणि मिरची? दादा मिरची काय भाव? 20 रुपये पाव. गवती चहा? गवती चहा 10 रुपये. गवार? गवार 30 रुपये पाव. शेवग्याच्या शेंगा 20ला गड्डी. 20 रुपयाला गड्डी. नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये भाजीपाल्याला बाजारभाव अधिकचा मिळायला हवा. आता या ठिकाणी आंबे विक्रीला आणलेले आहेत. नमस्कार. आंबे घरचे का विकतचे? आंबे घरचे. घरी पिकवलेले का? घरी ओरिजिनल पिकवले. पावडर नाही टाकली? पावडर नाही टाकली. 100%. हां, ही कुठली व्हरायटी? केशर आहे. काय भाव कशा डझन? 100 रुपये किलो, 300 रुपये डझन. 100 रुपये किलो, 300 रुपये डझन. खात्रीशीर आंबा. खात्रीशीर आंबा. आंबट निघाला तर आंबट निघाला तरी पैसे परत. परत. तुमचं काय नाव? आमचं नाव प्रशांत कानडे. किती बाग? बागा 300 उंडी. 300 उंडी. किती फळ निघेल? फळ आता तरी 1001 कॅरेट. 1001 क्रेट. जाताना आंबे घेऊन जाईल. बरं बरं. भाऊ वाटाणा काय भाव? 20ला पावशेर. 15 गाजर इकडे? गाजर 40ला किलो. फ्लावर? दुधी भोपळा? भुईमुगाच्या शेंगा? मिरची? कारलं? दोडका? बटाटे कसे किलो? शेवग्याची शेंगा जोडी? कांदे काय भाव? कांदे?
20 रुपये किलो. मावशी नमस्कार. ढोबळी मिरची काय भाव? कारलं, कांदे, मिरची, भेंडी, ताई कोथिंबीर, नारळ, कांदे 10ला 2. मावशी कारले काय भाव? मिरची, टोमॅटो 20ला किलो. बरं बरं. मावशी कोथिंबीरची जोडी केवढ्याला? गवार काय भाव? भेंडी कशी? 20ला अर्धा. ही गावठी गवार? 20ला पावशेर. भेंडी तोच भाव? म्हणजे ना अशी इथलीच आहे. फक्त हा याच्यात काढून ठेवली. अच्छा बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आपण पाहतोय भाजीपाल्याचे दर त्या मानाने तसे कमी आहेत. शेतकऱ्याचं नुकसान होते. तिथं तरकारीची विक्री सुरू आहे. तर आपण ताईंशी बोलूया. ताई ढोबळी मिरची काय भाव? भेंडी, 10ला पावशेर. वांगी, वांगी 10. गवार, गावर 20 रुपये. गाजर, गाजर 10 रुपये. टोमॅटो, 10ला पावशेर. बटाटे, 30ला किलो. दुधी भोपळा 20 रुपयाला 20. 20 रुपयाला एक. अच्छा ठीक आहे. तरकारी भाजीपाल्याचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये स्थिर आहेत, काही प्रमाणामध्ये तर वाढलेले आहेत. तर आपण एक ग्लास केवढ्याला विचारूया. एक ग्लास केवढ्याला? 10 रुपये. मटकी का कुठलाही ग्लास घ्या 10 रुपये. अच्छा तुला धन्यवाद. ताई आलं काय भाव? 10ला. लसणाच्या पाकळ्या 40 रुपये पावशेर. 40 रुपये पावशेर. भाऊ फ्लॉवर काय भाव? फ्लॉवर, कोबी, कोबी काय भाव? हो कोबी काय भाव? कोबी 20 रुपये, फ्लावर 20 रुपये, काकडी काकडी 30ला किलो, आणि टोमॅटो, टोमॅटो 30ला किलो, बटाटे. टोमॅटो 25ला किलो. भाऊ तुम्ही काय लाजता काय? लाजत नाही मी. आपण शेतकरी आहे, त्याला काय लाजायचं का नाही? बरं बरं ठीक आहे ठीक आहे हरकत नाही. त्यांना काही घेऊ आपण नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये पाहतोय दररोजच्या भाजीपाल्याचे जे बाजारभाव आहेत ते काही प्रमाणामध्ये स्थिर आहेत. नारायणगावचा हा दररोजचा भरणारा भाजी बाजार, यामध्ये बाजारभाव कमी जास्त होत आहेत. शेपू काय भाव? कोथिंबीर, मी घरी जाते. आंबे काय भाव? आंबे, 50 रुपये. मिरची, मिरची 20 रुपये पाव. ठीक आहे, काळी मिरची, भेंडी. भेंडी 20ला पाव. ताई मका काय भाव? आता 10ची एक 30 रुपये. शेपू 30ला एक 50 रुपये. 30ला एक 50ला एक. सध्या बाजारभाव कमी जास्त बरे आहेत. हे आता तुम्ही बाजार घ्यायला आलात, काय तुम्हाला वाटतं? बाजार वाढले, स्थिर आहेत, कमी आहेत? थोडेसे वाढलेले वाटतात. तर डिझेल पेट्रोल पण वाढलेलं आहे, वाढले. गॅसच्या किमती वाढल्यात, सगळी महागाई आहे, किराणा बाजारभाव वाढले, सगळंच महागाई वाढली. सगळीच महागाई वाढली. नारायणगावच्या या दररोजच्या भरणाऱ्या भाजी बाजारामध्ये भाजीपाल्याचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात. आपण जरा मावशींशी गप्पा मारूया. मावशी दुधी भोपळा काय भाव? काळी मिरची, 20ला पावशेर. तोंडली, तोंडली 10. बटाटे, बटाटे 20. टोमॅटो, टमाटे 30ला किलो. लिंबू कसे डझन? लिंबू डझनावर नाही पावशेर. पावशेर होय. कसं पाव किलो? 30 रुपये. मी 3 चौक 12, 120 रुपये किलो. कमी करून देतोय तसं. अशा कमी करू देत, हरकत नाही. मावशी कारलं काय भाव? भाजी 20ला पाव. 30ला अर्धा. दुधी भोपळा, दुधी 15ला आहे. भुईमुगाच्या शेंगा 30ला पाव 50ला अर्धा आहे. आणि किलो 100 रुपये. 100 रुपये किलो. निवडून देणार का? आहे अशा? आहे असेच. आहे अशा, हरकत नाही. नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये बाजारभाव फ्लावर, कोबी, कांदा, भुईमुगाच्या शेंगा, मिरच्या, कारली, शेवग्याच्या शेंगा, भेंडी, गवार. ताई नमस्कार. बोला. भेंडी काय भाव? 20ला पाव. 30ला अर्धा. गवार, गवार पण 20ला पाव. 30ला अर्धा. काकडी, काकडी 30ला अर्धा. 30ला 1 किलो. दोडका, दोडका 10ला पावशेर. ढोबळी मिरची, 10 पावशेर. कारली कारली 10. आणि कोथिंबीरची जुडी कोथिंबीर 20 रुपये. 20 रुपयाला जुडी. आमच्या तोंडाला बाजारभाव कमी जास्त तर आहेतच आहे, परंतु अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे. आता इथं आंबे विकायला आहेत, खूप चांगले आंबे आहेत. आता गावठी आंबे काय भाव आहेत? देवगड हापूस घरी पिकवलेला का? घरचं आहे का? अच्छा घरचा आहे. बरं बरं बरं.
आपण नारायणगावच्या या तरकारी मार्केटमध्ये पाहतोय की बाजारभाव कमी जास्त होत आहेत. इतर मार्केटचे म्हणजे तेल, त्याचबरोबर CNG, पेट्रोल, गॅस किमती खूप वाढलेल्या आहेत आणि ग्राहकसुद्धा या ठिकाणी माल घ्यायला आलेले आहेत. सध्या आंब्याचं सीझन आहे. आंबे देखील या ठिकाणी खरेदी करायला लोक येतात. ते आंबा कसा डझन? काय आंबे काय डझन? आंबे 100 किलो आहे, 150 रुपये डझन. कुठली व्हरायटी? केशर केशर. घरचा का बाहेरचा आहे? घरचं आहे, काय पावडर टाकून पिकवलेलं नाही ना? पावडर नाही टाकली. सीताफळ काय भाव? सीताफळ 50 ला अर्धा, 100 ला किलो. सगळे पिकलेले का कच्चे? पिकलेले आहेत. बरं बरं, ठीक आहे. आणि काही 2-4 आलती, 4-5 झाडांना. दररोज भरणाऱ्या शनिवारच्या बाजारामध्ये भाजीपाला, तरकारी, भुईमुगाच्या शेंगा, दोडका, गवार, त्याचबरोबर टोमॅटो, कारली, बटाटा, फ्लावर, वांगी, मटकी, चवळी, घेवडा या सगळ्याचे बाजारभाव थोडेफार प्रमाणामध्ये वाढलेले पाहायला मिळतात. परंतु त्या मानाने बाजारभाव कमीच आहे. शेतकरी बांधव खूप काबाड कष्ट करून शेतामध्ये माल पिकवत असतो. त्याला बाजारभाव चांगला मिळायला हवा. सध्या आंब्याचं सीझन आहे. आंबे देखील या ठिकाणी विक्रीला येत आहेत आणि त्याचा बाजारभाव किलोवर देखील आहे, डझनावर देखील आहे. हा बाजारभाव शेतकऱ्यांसाठी वाढायला हवा. सध्या तरकारीचे बाजारभाव कमी आहेत. प्रचंड ऊन आहे, सूर्य अक्षरशः आग ओकतोय. त्या मानाने बाजारभाव शेतकऱ्याच्या मालाला अधिकचा मिळायला हवा अशी बळीराजाची अपेक्षा आहे. इथं जे ग्राहक येत आहेत त्यांची अपेक्षा आहे की अधिक बाजारभाव स्वस्त मिळावा. परंतु उत्पादनासाठी होणारा खर्च आणि मिळणारा बाजारभाव याचं गणित जुळत नाही. त्यामुळे जगाच्या पोशिंदा हा बळीराजा त्याच्या शेतीमालाला बाजारभाव अधिक मिळायला हवा. सुरेश वाणी, विघर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.